आज खरं तर विरोधी पक्षाचे जे उमेदवार आहे त्यांनी भाषणात देखील सांगितलं की जातीच्या भरोशावर किंवा अश्रू ढाळून कोणाला मतदान मिळत नाही। खरं तर सुधीर भाऊचा मी खूप आदर करत होती, पण एका विधवा महिलेच्या अश्रूवर असंवेदनशीलपणे असं काही वक्तव्य ते करल याची कल्पना मला देखील नव्हती। पण अशा त्यांच्या या वक्तव्यावर माझी मायबाप जनता, माझी माता भगिनी कदापिही त्यांना माफ करणार नाही हे आजच त्यांनी मनात ठाणून घेतलं पाहिजे। कारण एखाद्या विधवा महिलेला साधारणतः माझ्या मित्रांना जाऊन 10 महिन्याचा कार्यकाल झाला। या 10 महिन्याच्या कार्यकालात माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर जे दुःखाचा डोंगर कोसळलं आणि महिनाभर मी घरात होती, महिन्यानंतर बाहेर निघली। कारण महिनाभर शेवटी कौटुंबिक जबाबदाऱ्या जरी माझ्यावर असल्या तरी सोबत एका विधानसभेची आमदार एक लोकप्रतिनिधी म्हणूनही होती आणि माझ्या मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावर होती। त्याच्यामुळे आज सतत 9 महिने झाले मी संपूर्ण लोकसभा क्षेत्र पायाला भिंगरी लावून फिरत आहो। आणि एवढं सगळं करत असताना जर समोरचा उमेदवार म्हणत असेल किंवा एखादा बाईनं ढाळलेल्या अश्रूवरती जर का टीका करत असेल तर यापेक्षा त्यांचं दुर्दैव दुसरं कुठलं नाही आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।